माझं थोडं इंट्रोडक्शन करून देतो. म्हणजे 2018ला मी प्रिपरेशनला सुरुवात केली होती UPSC CSCची. त्यात मी 3 अटेम्प्ट दिले होते, 2 मेन्स दिले होते पहिले. मग नंतर माझी प्री निघली थर्ड टाईमला. मग मी राज्यसेवेचा हा अटेम्प्ट दिला होता 22चा. त्यात माझं पहिल्याच ह्याच्यात सिलेक्शन झालं. तेव्हा म्हणजे मी ते असताना म्हणजे असं मला काही म्हणजे पॅशन वगैरे इतकं नव्हतं तेव्हा मला ते समजत नाही. पण मला एवढं माहिती आहे की नाही का, आपण स्ट्रगल केलं ना आपण कुठेतरी पोहोचतो. कुठल्या पण म्हणजे वेल डिसिप्लिन्ड असलो तर आपण एका पॉईंटला जायचं असलं तर तिथे 100% पोहोचतो. इतकं मला माहिती आहे. तर तेवढी डिसिप्लिन मी ठेवली पहिल्यापासून. आणि हे जेव्हा हा टेस्ट सिरीज लावली किंवा काहीतरी म्हणजे आपल्याला जे गोल असतं त्याच्यासाठी आपण जे काही लावलेलं असतं, जसं क्लास करणं वगैरे त्या ज्या गोष्टी केलेल्या आहे म्हणजे आपण एका पर्पजसाठी लावलेल्या आहेत ना, तर त्याला दांडी लावणं म्हणजे हे तुम्ही तुमच्या आयुष्यासोबत खेळू राहिलं, हे सरळ गोष्ट आहे. आपण स्टार्टिंगला नाही का जेव्हा चिल राहण्याचा प्रयत्न करते, म्हणजे बरेच जण होते, खूप हुशार होते माझे मित्र, ते अजून पण स्ट्रगल करत आहेत. त्यांना बऱ्याच गोष्टी उशिरा कळतात. पण टाईम राहते ना, ती खूप प्रिशियस गोष्ट आहे. एकदा गेली ना तर वापस येणं खूप अवघड आहे. सॉरी म्हणजे मी नाही का सिरियस राहतो, सिरियस बोलतो, पण तेच आहे. कारण की इथं कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, आपली पॉप्युलेशन पण तेवढी आहे त्याच्यामुळं, आणि जागा कमी आहेत. तर तेवढं म्हणजे आपल्याला नाही का, आपण 1 तास कमी वाचलं म्हणजे 1 तास दुसरा जास्त वाचणार आहे, हे पण आपल्या ध्यानात राहिलं पाहिजे. आता तुमचं तर डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे ना सगळ्यांचं, तर इथं तर ॲनालिटिकल गोष्टी वगैरे खूप राहतात. आणि म्हणजे तुम्हाला थिंकिंगला खूप विचार आहे. जोपर्यंत ऑब्जेक्टिव्ह होतं समजा, ठीक आहे आपल्याला माहिती आहे एवढा सिलेबस आहे, एवढं वाचायचं आहे, याच्या बाहेर काय करायचं आहे, म्हणजे याच्या बाहेर झालं तर काय करायचं हे आपल्याला म्हणजे तुम्हाला प्रीसाठी तुम्हाला माहितीच आहे. पण जेव्हा सब्जेक्टिव्हिटीचा इश्यू येतो तेव्हा आपण जितकं जास्त वाचलं ना तर तितकी जास्त सब्जेक्टिव्हिटी म्हणजे तितकं एनरिच होतं आन्सर आपलं. ते UPSC CSCच्या म्हणजे जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो तेव्हा त्याची व्हॅल्यू मला माहिती आहे. आणि तुम्ही म्हणजे याच्यातून झाले नाही समजा तुमचं जे सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे, तर ते तुम्हाला आपलं आयुष्यात एक चांगला पर्सन बनण्यासाठी तरी म्हणजे हेल्प होईलच. तर हे जो टाईमपास वगैरे म्हणजे ठीक आहे, इकडे तिकडे जातो आपण, यूथ आहे म्हणजे काही गोष्टींमध्ये किंवा टाईमपास करणं वगैरे, पण तो जास्त करणं योग्य नाही. म्हणजे फ्रेंड्स वगैरे पण चूज करणं, इथून आपली सुरुवात व्हायला पाहिजे. मागच्या 2 वर्षात माझा एकच फ्रेंड होता. म्हणजे जेव्हा मी पहिले बुलढाण्याला प्रिपरेशन करायचो, राज्यसेवेसाठी इथं आलो होतो मी. आणि तिथे माझं पूर्ण म्हणजे 1 वर्ष एक अर्जुन गायकवाड नावाचा मित्र होता माझा फक्त, तर तोच एक फ्रेंड होता. चहाला वगैरे जाताना पण आम्ही फक्त आमचं डिस्कशन करायचो. आम्हाला काही घेणं देणं नव्हतं इकडचं तिकडचं. मुलं कमेंट करायची समजा की हे काय एकटा राहतो किंवा म्हणजे सिरियस नाही वगैरे, पण मला माहिती होतं मी काय करतो आहे आणि आपण त्याच्यावर ठाम राहायला पाहिजे. मग ट्रिपला चालायचं का नाही, किती दिवस राहिले आपले वगैरे, ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही किती इम्पॉर्टन्स देतात त्याच्यावर तुमचं आयुष्य सेट होणार शेवटी आहे ना. आणि बाकीच्या गोष्टींमध्ये मग ही जी टेस्ट सिरीज किंवा PYQ जे राहते हे इकडे तिकडे जाताना डिस्कस करणं वगैरे, या गोष्टीला जास्त प्रायोरिटाईज करायचं बाहेर इकडे तिकडे घुमण्यापेक्षा. माझा इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यूच्या अगोदर माझ्यासोबत काही प्रॉब्लेम्स झाले होते. ते पण म्हणजे मी प्रत्येक वेळेस सरांना भेटून गेलो आहे. सर म्हणजे ते अमेझिंग पर्सन आहे चार्मिंग पर्सन, आणि ते बूस्ट करतात. ते तुम्हाला परिचय आला असेल आतापर्यंत. सर 1-2 गोष्टी काहीतरी सांगतात आणि तिच्यात आपण हवा येते आपल्या अंगात आणि आपण जातून फाडून देतो. लास्ट टाईम म्हणजे वाघ सरांचं पॅनल होतं 22ला, आणि तेव्हा म्हणजे वाघ सरांच्या तिथच्या लाईन्स म्हणजे त्यांच्या पॅनलचे म्हणजे जे मुलं असतात जे जाणारे असते तिथं खौफ असतो एक वाघ सरांच्या पॅनल म्हटलं की. पण ते सरांनी दिलं ना तर मला तिथंही काही नाही वाटलं. थोडं म्हणजे त्यांनी खूप खच्चीकरण करतात ते, पण सरांचं जे काही सांगितलं समजा, तर त्या दिवशी सेकंड हायस्ट मार्क आले 22ला. आणि यावेळेस जे तर म्हणजे वन ऑफ द बेस्ट स्कोर समजा. तर तेव्हा तर मी खूप हसलेलो होतो, सरांना माहिती फक्त. पण सर बोलले मला आणि त्याबद्दल सर थँक्यू सर आणि मॅडम पण होतं. तर ठीक आहे, थँक्यू सगळ्यांना ऐकल्याबद्दल.